अनेक लोक अजून स्किनच्या काही तक्रारींनी त्रस्त आहेत, ते म्हणजे फंगल इन्फेक्शन. काय आयुर्वेदिक औषधं आपण घेऊन तो टाळू शकतो किंवा थांबवू शकतो? सो फंगल इन्फेक्शनचा जेव्हा आपण विचार करतो तर तेव्हा जसं आपण भिंतीवर पाणीचं प्रमाण जास्त झालं की त्याच्यावर कसा फंगस धरायला लागतो किंवा त्याच्यावर ओल धरते, त्याच्यावर मग काळी काळी जे एक बुरशी धरायला लागते, त्याप्रमाणे ती स्किनवर पण धरायला लागते. हळूहळू काय होतं, त्याची वाढ व्हायला लागते. जंतू जे आहेत ते आपल्या शरीरात असतात आणि त्यांची अंडी असतात आणि हळूहळू त्यांचं प्रमाण वाढायला लागतं. ते 500पर्यंत पोचतात, आपल्याला त्याचा त्रास व्हायला लागतो, आपण औषधं घेतो आणि आपल्याला ते 1000पर्यंत गेल्यावर थोडं अजून त्रास होत असतो. पण 1000 नंतर ते परत 500ला येतात औषधं घेऊन, तेव्हा आपल्याला बरं वाटायला लागतं. मग आपण औषधं घेणं थांबवतो आणि त्यानंतर 500 नंतर ती परत 1000पर्यंत जातात. कारण काय, त्यांची पूर्ण अंडी ही गेलेली नसतात आणि त्यामुळे ते वरचेवर म्हणजे कितीही ट्रीटमेंट घेतल्या तरी त्याचा जो काही त्रास आहे तो वरचेवर होतच राहतो. अशा वेळेस आयुर्वेदानुसार ट्रीटमेंट करताना एकतर जंताची ट्रीटमेंट करणं गरजेची आहे, पोटातले जे जंतू आहेत ते निघून जाणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आहारातील काही चुका असतात त्याही आपण सुधारणं गरजेच्या असतात. सो ते करणं गरजेचं आहे. म्हणजे जर आपल्याला गोड खावंसं वाटायला लागतं मग तेव्हा गोड पूर्ण वर्ज्य करणं गरजेचं आहे. ती जागा पूर्णतः ड्राय राहणं गरजेची आहे आणि तिथे आयुर्वेदानुसार म्हणजे उठणं जे असतं ते आपण लावू शकतो. त्याचनंतर तिथे लेपचिकित्सा किंवा क्रीम्स लावायला, ऑइंटमेंट्स असतात ती लावणं गरजेची असतात की ज्याने त्याचा प्रमाण वाढणार नाही. जेव्हा आपण एखादं क्रीम लावतो तिकडे तर त्याच्यात अजून ग्रोथ होते. सो तेव्हा क्रीम न लावता ऑइंटमेंट्स थोड्याफार प्रमाणात आपल्याला तिथे हेल्प करू शकतात. सो ते न करता तसं करणं गरजेचं असतं. किंवा त्रिफळा आहे किंवा आरगवद आहे, बहावा आहे, ह्यांचं पाणी तयार करून हे अंघोळीच्या वेळेस तिथे वॉशसाठी वापरणं गरजेचं आहे की त्याने ती जागा धुतली की तिथले जे काही जंत आहेत ते पूर्णतः मरून जाण्यासाठी सुद्धा मदत होत असते. तिकडे येणारी जी खाज आहे ती सुद्धा कमी व्हायला मदत होत असते.